नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी. आता तोतोजान ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट पाहत होती ती जेवणाच्या सुट्टीची वेळ झाली. काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं. मुख्याध्यापकांनी हा वाक्प्रचार मुद्दाम चौरस आहार आणि भाताशिवाय इतरही पदार्थ असं सुचवण्यासाठी तयार केला होता. तुमच्या मुलांना सगळं खायला शिकवा आणि त्यांच्या डब्यात पोषक आहारच असेल असं पहा, असं ते पालकांना सांगत. आणि म्हणूनच डब्यामध्ये रोज समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी असलं पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असायचा. समुद्रातलं काहीतरी म्हणजे मासे, खारवलेली सुकी मासळी, समुद्री गवत इत्यादी. आणि टेकडीवरचं काहीतरी म्हणजे भाज्या, डुकराचं किंवा गाईचं मांस, कोंबडीचं मांस, अंडी वगैरे. आई तर या प्रकारानं फारच प्रभावित झाली होती. फारच थोडे मुख्याध्यापक इतकी महत्त्वाची गोष्ट इतक्या सोप्या शब्दात मांडू शकतात. आणि शिवाय 2च प्रकारांमधून पदार्थांची निवड करायची असल्यामुळे डबा बनवणं फारच सोपं होतं. मुख्याध्यापकांच्या मते ह्या 2 प्रकारचे पदार्थ डब्यात देण्यासाठी जास्त विचार करण्याची गरजच नव्हती. डोंगरावरच्या जेवणात फक्त बटाट्याचा किंवा रताळ्याचा परतलेला किस किंवा ऑमलेट आणि समुद्रातल्या पदार्थांमध्ये फक्त समुद्री गवत इतकंच असलं तरी पुरे. डबा तयार करणंही सोपं आणि शिवाय आवश्यक ते सर्व अन्नघटक हसत खेळत पोटातही जाणार. आदल्या दिवशीप्रमाणे मुख्याध्यापकांनी सगळ्यांचे डबे बघितले. सगळ्यांच्या डब्यात समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी आहे ना, त्यांनी विचारलं. प्रत्येकानं समुद्रातलं काय आणि डोंगरावरचं काय आणलंय हे जाणून घेताना सर्वांना गंमत आली. कधी कधी एखाद्याच्या आईला खूप काम असायचं, मग त्या दिवशी त्या मुलाच्या डब्यात फक्त समुद्रातलं काहीतरी किंवा फक्त डोंगरावरचं असायचं. पण बिघडत नाही. मुख्याध्यापक सगळ्यांचे डबे पाहत फिरायचे तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्याबरोबर दोन्ही हातात ताट घेऊन हिंडत असत. मुख्याध्यापक जर एखाद्या विद्यार्थ्यासमोर थांबले आणि म्हणाले की समुद्र, तर लगबगीनं समुद्राच्या ताटामधून 1-2 उकडलेल्या माशांच्या सुरळ्या त्या मुलाच्या डब्यात वाढल्या जायच्या. आणि जर ते म्हणाले की डोंगर, तर डोंगराच्या ताटामधून बटाट्याचे उकडलेले काप त्या द्यायच्या. मला माशाच्या सुरळ्या किंवा बटाट्याचे काप आवडत नाहीत असं म्हणणं कुणाच्या स्वप्नात सुद्धा यायचं नाही. किंवा अमक्या तमक्याच्या डब्यात किती किती छान जेवण आणि अमका तमका बिचारा रोज शिळं पाकं आणतो, नाही, असलाच विचार मुलांच्या मनात कधी शिवला सुद्धा नाही. आपल्या डब्यात दोन्ही गोष्टी आहेत की नाही एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये असायचं. तेवढं असलं तरी ते खुश. खूप झालं. काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं म्हणजे नक्की काय हे हळूहळू समजायला लागल्यावर तोतोचानला मात्र काळजी वाटत होती. आईनं घाईघाईनं भरलेला डबा नीट नाही असं मुख्याध्यापक म्हणाले तर. पण तिनं डबा उघडला मात्र आणि ती जवळजवळ ओरडलीच, अय्या किती मस्त. तिच्या डब्यात छानशी पांढरी पिवळी अंड्याची भाजी, हिरवे वाटाणे, चॉकलेटी देंबू म्हणजे माशाचा कीस आणि रंगाचा कोड माशापासून केलेला खाऊ होता. बागेसारखा रंगीबेरंगी डबा होता तिचा. अरे वा, मुख्याध्यापक म्हणाले. तोतोजान एकदम खुश झाली. आई फार छान स्वयंपाक करते, तिने मुख्याध्यापकांना सांगितलं. असं, बरं आता एक सांग. देनबूकडे बोट दाखवीत ते म्हणाले, हे काय आहे? समुद्रातलं आहे की डोंगरावरचं सांग बरं. तोतोचाननं तेंबूकडे पाहिलं. रंग तर मातीसारखा आहे, म्हणजे बहुधा डोंगरच. पण तिची काही खात्री होईना. मला नाही माहीत, तिनं कबूल करून टाकलं. मग मुख्याध्यापकांनी संपूर्ण वर्गाला विचारलं, देनबू कुठून येतात? समुद्रावरनं का डोंगरातून? क्षणभर सगळेच विचारात पडले. मग काही म्हणाले समुद्रातून, तर काही म्हणाले नाही नाही डोंगरातून. पण कुणालाच खात्री नव्हती. मुख्याध्यापक म्हणाले, ठीक आहे, मी सांगतो. देनबू समुद्रातून येतात. कशावरून? एका मुलानं शंका काढली. बाकाच्या मध्यभागी उभं राहून मुख्याध्यापकांनी त्याला समजावून सांगितलं, हे बघ, शिजवलेल्या माशाचं मांस काढून किंचित भाजून छोटे छोटे तुकडे करून ते वाळवून देनबू करतात. त्या नवीन माहितीनं मुलं अगदी भारावून गेली.
आम्ही तोतोचांच्या डब्यातले देनबू पाहू? पहा की, मुख्याध्यापक म्हणाले. आणि अख्खा वर्ग तिच्याभोवती गोळा झाला. खरं म्हणजे देनबुक कसं असतं हे बघितलेली मुलंसुद्धा त्याच्यात होती. पण त्यांच्या घरच्या देनबूमध्ये आणि तिच्या डब्यातल्या देनबूमध्ये काही फरक आहे का हे बघायची त्यांना उत्सुकता होती. त्यामुळे बरेच जण तिच्या देनबूचा वास घेऊन बघत होते. आता सगळा वास बहुतेक उडून जाणार, तिला धाकधूक वाटत होती. ती किंचित उदास झाली. पण तरीही त्या पहिल्या दिवशी तिला खूप मज्जा आली. समुद्रातलं थोडं आणि डोंगरावरचं काहीतरी म्हणजे काय हे समजून घेणं खरंच गमतीशीर होतं. आईनंही डबा काहीही न विसरता भरला होता. शिवाय देनबू माशापासून तयार करतात ही नवीन माहिती तिला मिळाली होती. डबा खायला लागल्यावर तिच्या लक्षात आलं की त्या दिवशीचे सगळेच पदार्थ अगदी मस्त झाले होते. धन्यवाद.